हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला काँग्रेसच्या वतीनं अमरावतीत भव्य मिरवणूक, काँग्रेस खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची उपस्थिती। ठाण्यामध्ये 8वी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन, बुद्ध रत्नसागर सोशल वेलफेअर फाउंडेशन या संस्थेकडून आयोजन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धम्म परिषदेचं उद्घाटन होणार। जळगावच्या रायसोनी नगर भागामध्ये दिवसाढवळ्या चैन स्नॅचिंग करण्यात आले। महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवण्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली। धाराशिवच्या कळंब वाशी तालुका परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण कायम आहे। जळगावातील धरणगाव आणि एरंडोल तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पाहायला मिळतोय। मका, ज्वारी पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास निसर्गाने हिरावला। धुळ्याच्या साखरीमध्ये आता जोरदार वाऱ्यासह गारपीट पाहायला मिळते। शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। साखरी तालुक्यामध्ये 3 दिवसात दुसऱ्यांदा गारपीटीचा तडाखा पाहायला मिळालेला। सातारा जिल्ह्यातील खंडाळा वाई तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे शेतातील गहू, ज्वारी पिकांचं नुकसान झालंय। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम शहरासह तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे हळद आणि कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं। शिरूर तालुक्यातील कवठे परिसरामध्ये अवकाळी पावसाची पुन्हा जोरदार हजेरी पाहायला मिळते। सलग तिसऱ्या दिवशीच्या पावसानं शेतकऱ्यांची धावपळ झाली। शेतकऱ्यांकडून मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त करण्यात आली। आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। भाजीपाला, फळबागा आणि उभी पिकं धोक्यात आहेत। आंबेगावच्या लोणी धामणी परिसरामध्ये गारांचा पाऊस पाहायला मिळतोय। यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। भाजीपाला, फळबागा आणि उभी पिकं आता धोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। आंबेगावमध्ये मोठा पाऊस झालेला आहे। गारांच्या या पावसामुळे शेतकरी जे आहेत ते चिंतेत आहेत।